आपली म्हणजे आपल्या बातमी आहे इन्फोसिसचे. ऑटोमॅटिक इन्फोसिस. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आपली इन्फोसिसची जिम दाखवणार आहे. माहिती आहे बराच वेळ झाले मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणतोय की बाबा तुम्हाला जिम दाखवतो इन्फोसिसची. इन्फोसिस पूर्ण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो, पण काय टाईम मिळत नाही, जरा ऑफिसचं काम असते, बाकीची पण कामं असतात त्यामुळं. तर आपण प्रत्येक फ्रायडेला व्हिडिओ अपलोड करायचं एक टार्गेट ठेवलेला आहे. म्हणजे विकेंड चालू व्हायच्या आधी डायरेक्ट आपण दर फ्रायडेला प्रत्येक दिवशी म्हणजे दर फ्रायडेला आपला एक व्हिडिओ पडलाच जाईल. तर चला तुम्हाला आज इन्फोसिसची जिम दाखवतो आणि नंतर कमेंट्समध्ये सांगा देखील कशी वाटली जिम तुम्हाला आपली. तरी आज आपल्याला जरा वेळ झाला आहे, नाहीतर काय मी तसं सहाला म्हणजे निघतोयच बरोबर शार्प. आणि सहाला निघाल्यानंतर 6:30पर्यंत मी कंपनीत येतो आहे. 6:30 पावणे 7पर्यंत आपली जिम वगैरे चालू होत्या. पण आज जरा एक तासभर लेट झाला आहे. याचं कारण म्हणजे गाडी खूप घाण झालेली आहे, गाडी पुसायलाच वेळ झाला. तर जाऊया आपण आज जरा. आता आलो आहे तर खूप दिवसांनी जिमला. जिमचा गॅप तर एवढा पडला आहे काय, आता परत आज जिम केल्यानंतर उद्या अंग दुखाल्यावर सुट्टी घ्यायला लागायला नको. तरी पण बघू जरा, चला जाऊन जिम करू. ही आपली ACCची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये सगळं असते म्हणजे ते तुम्हाला मी एक पहिल्या ब्लॉगमध्ये मला सांगितलं नव्हतं काय, ट्रेनिंगला आलेली वगैरे राहतात, अकोमोडेशन मिळते, ते सगळे इथे राहतात. ही कंपनीत व्हिजिटर्सना फिरायची कार आहे इलेक्ट्रिक. आपल्याला चालत नाही, आपल्याला 1-1, 2-2 किलोमीटर कंपनी चालतच फिरायला लागते. हे आपलं इन्फोसिसचं ECC. इन्फोसिसचं वॉशिंग सेंटर आहे इकडं. आता वॉशिंग सेंटर म्हणजे लॉन्ड्री आहे. ओके, इकडे जिम आहे. पहिला जाऊन आपण पंचिंग करून घेऊया. आपण 2 टावेल घेऊन जाऊया. आपण 2 लागणारच. तर आपला चेंजिंग रूम, रेस्ट रूम आणि स्टीम बाथरूम. इथे सलून पण असते. हे लेडीज आहे, हे जेंट्स आहे. सलून आत्ता ओपन होत नाही, 11:30ला ओपन होते. इथे बाथरूम आहे, चेंजिंग रूम 62. तर तुम्हाला आपल्या कंपनीने स्टीम रूम दाखवतो. तर तुम्हाला आपल्या जिमची स्टीम रूम दाखवतो. कसं आहे, नुसतं दुःख आहे, स्टीम काय होत नाही. हे पण चेंजिंग रूमच आहे. हे टॉयलेट बाथरूम आहे, नाही सॉरी टॉयलेट आहे इथलं. आणि त्यानंतर आपल्याला
आता आंघोळीसाठी. ॲक्च्युली कसं आहे जिम, ते स्मिथ मशीन आहे. तर कशी आहे आपली जिम? आपली म्हणजे आपल्या बातमी आहे इन्फोसिसची आहे. भाई इथं आपल्याला वॉर्मअपसाठी ट्रेडमिल आहेत, सायकलिंगसाठी सगळं आहे. स्टेप्ससाठी तर स्टेप्सच्या मशीनला काय म्हणतात लक्षात नाही, पण आहे. पण आता काय झाले, जराशी गर्दी वाढली असं वाटायला मला. कारण माझ्या रेग्युलर जे टाईम आहे शिकायचा त्यावेळी काही ते एवढी गर्दी नसते. आणि माझं ज्यावेळी संपत येते त्यावेळी सगळी येत असतात. इथे चेस्ट प्रेससाठी इथे बेंचेस आहेत. कमी वेळात पडू देत नाही इन्फोसिस. डंबेल्स वगैरे डेंबल्स जरा थोडे कमी आहेत, म्हणजे जेवढा क्राऊड आहे तेवढ्या मानानं. लेग प्रेससाठी जी मशीन आहे, मग माझा आवाज येणार नाही व्हिडिओला. पुढे रेगले मी हळू बोलालो रे. ओके ओके, हळू बोलालो म्हणजे अजून इथं स्पीकर वगैरे काय चालू झालेलं नाही. माझाच आवाज एकट्याचा मोठा यायला आहे. हा योगा रूम, कार्डिओ रूम आहे. तर आपण वॉर्मअप करू, जरा जिम वगैरे करू, नाहीतर काय उगाच जिम बंद होती. टायमिंग आपल्याला 9चा आहे, 9ला जिम बंद होत्या. त्याच्या आधी आपल्याला करायला पाहिजे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. It was at this moment he knew. He fucked up. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die.
तर आपली आता जिम झालेली आहे म्हणजे टाईम संपलेला आहे. जिम तर भरपूर करायची होती आणि ब्लॉगच्या नादात माझं वर्कआउटच कंप्लीट नाही झाला. आता बघू जर संध्याकाळी जर परत यायला झालं तर एकदा परत ट्राय करेन, नाहीतर राहून दे. आता डायरेक्ट उद्या. तर उद्याचं काही जिमचं दाखवू शकणार नाही, कारण आजचं जे ब्लॉगच्या नादात माझी जिम कंप्लीट नाही झालेली. तर जाऊ आता जरा. तर मी ॲक्च्युली स्टीमच्या आधी एकदा बाथ घेतो आहे, हॉट बाथ, आणि त्यानंतर परत स्टीम करतो आहे. पण आता मला नाही वाटत आपल्याला पहिला हॉट बाथ घेऊन मग स्टीम जायला टाईम मिळेल. तर आपण पहिला आता स्टीमच घेऊ. ओके. स्टीम नंतर आहे गेली जरा. भाई आपली जिम झालेली आहे, आता आवडलेलं आहे आपण एकदम सगळं टकाटक ऑफिसला जायसाठी. ते काय भाई इन्फोसिसमध्ये फॉर्मलच लागते असं काय नाही. फॉर्मल कोण घालूनच येत नाही. मेन म्हणजे सगळी कॅज्युअलच घालून येतात. तर जाऊ जरा आता आपण जरा प्रोटीन पिऊ. आणि टावेल 2 घेतलेले टावेल तेवढे यांची रिटर्न करू. अरे बाबा ढीगच लागला इथे. 1 मिनिट. जॅकेट. जाऊया जरा बॅग ठेवूया आता. जिमची बॅग ठेवूया कारमध्ये. आणि आपली बघा इथे असं माणूस जॉगिंग करलाय, लाल ड्रेस बघत. बॅग ठेवूया आणि मस्तपैकी आपल्या लॅपटॉपची बॅग घेऊया. जाऊन मग नाश्ता करूया. प्रोटीन पिऊन झाले, नाश्ता करूया आणि मग जाऊया ऑफिसमध्ये काम करूया. तर भाई आपलं आता आवरून वगैरे झालेलं आहे सगळं. जिममधनं आपण आता बाहेरून आपली जिमची बॅग कारमध्ये ठेवून आपली दुसरी ऑफिसची बॅग घेऊन आलेलो आहे. तर जाऊया जरा काहीतरी नाश्ता करूया किरकोळ. नाश्ता केल्यावर भाई जरा आज ऑफिसचं काम करायला पाहिजे. नाहीतर मग आत्ता नाही इथं नाही केलं तर मग घरात जाऊन परत रात्री करत बसायला लागते. त्यापेक्षा आता इथे जाऊन करूया काम जरा. तुम्हाला आमचा आज क्युबिकल पण दाखवतो. आणि आता जिममधनं बाहेर पडल्यावरती एक मेंबर दिसला आपल्याला. म्हटला भाई ब्लॉग करायलायस काय? ब्लॉग करायला म्हटलं. मग म्हणला मागच्या महिन्यात दिसलेलास तू जिममध्ये, तर आत्ता ब्लॉगिंगसाठी फक्त जिमला आलायस काय खरेखर जिमला आलायस म्हणून ब्लॉग करायला आहेस? त्याला काय सांगायचं अवघड झालं जागा की. त्याला म्हणलं भावा नाही, म्हणलं जिम आता चालू केली आता डेली येणार. आलेलो म्हणलं मागच्या आठवड्यात पण आलेलो, पण नंतर परत ते काम आलं मला, मी बाहेर गेलतो त्यामुळे ऑफिसला झालो नाही, त्यामुळे आलं नाही. पण आता फुल वीक ऑफिसला यायचं प्लॅन करायला आपण. एक मिनिट. हात दुखा लागला माझा इकडचा. फुल वीक ऑफिसला यायचा आता आपण प्लॅन केला आहे. तर त्या पद्धतीने हे करूया. त्या भावानं आपल्याला सबस्क्राईब पण केलं. तर जाऊया आता कॅन्टीनला जाऊन जरा नाश्ता करूया. ओके. तर हे आपलं फूड कोर्ट 3 आहे. फूड कोर्ट सॉरी 2 आहे. मी इथल्याच फूड कोर्टला येते कारण इथून माझी बिल्डिंग पण जवळ आहे. ऑटोमॅटिक कसं
आणि आपल्याला घ्यायचं आहे पोहे. मी पेमेंट करायला परत स्टॉप करायला पाहिजे मला. भाई हे पहिला बॅग ठेवूया जाऊन कुठे. त्या बॅगमुळे मला लय ओढ यायला लागली. बॅग कुठे ठेवूया का पहिला पोहे घेऊया. चांगली पहिला पोहे घेऊया. म्हणजे आपल्याला तरी तो ब्लॉग थांबवायचा आहे. हा आपला नाश्ता आहे पोहे आणि हा आपला व्ह्यू आहे. ओहो इन्फोसिस. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इथंच थांबवतोय कारण विषय काय झालेला आहे की आपल्याला काय आत क्युबिकलमध्ये जाऊन हे करता येणार नाही. कारण क्युबिकलमध्ये कसं आहे आपला हा आहे नवीन चॅनल. ते क्युबिकलमध्ये काय तर माझ्या ह्याच्यात शूट व्हायचं ते आणि काहीतरी त्याच्यावरती ऑप्शन्स वगैरे काहीतरी व्हायचं म्हणजे त्याच्यावर काहीतरी आणि ऑब्जेक्शन वगैरे निघायचं. त्यामुळं आपण काही क्युबिकलमध्ये शूट करणार नाही आहे. त्याची पहिला ॲक्च्युली मी माहिती घेतो. आता उद्या परवा कधी तर तिथे खाली खाली तिथे एक मॅडम आहेत त्यांना ते सगळं त्यांच्याकडे असते माहिती ती. तर तिथून पहिला माहिती घेतो आणि मग त्यानंतर बघूया मग क्युबिकलमध्ये त्यांनी शूट करूया. तर सध्यापुरतं तर आपण हा ब्लॉग इथंच थांबवतोय. तर विषय कसा आहे तुम्हाला मी इन्फोसिसची जिम दाखवली. तर ते जिममध्ये विषय कसा आहे माहिती आहे काय ती जिम काही फ्री नाही आहे. त्या जिममध्ये तुम्हाला तुमच्या सॅलरीमधून एक 1,000 रुपये कट होतात. म्हणजे 1,000 पण डायरेक्ट कट होत नाहीत. त्याचा कसा विषय माहिती आहे काय तुमचं पहिला जर तुम्ही पहिल्या दिवशी गेला तर 100 कट होणार. दुसऱ्या दिवशी गेला 200, तिसऱ्या दिवशी 300. म्हणजे तिसरा दिवस होईस्तोपर्यंत 300 कट झालेला असणार. चौथ्या दिवशी गेला तर चौथ्या दिवसाचं परत 100 रुपये. तर असं करून तुमचे पर डे 100 रुपये कट होणार. आणि ज्या दिवशी तुम्ही 5व्या दिवशी जाताय त्या दिवशी 1000 मधली जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती 600 रुपये ती डिडक्ट होणार. मग अशा पद्धतीने ती 1,000 कट होतात आणि 1,000 कट झाल्यानंतर तुम्ही ते पूर्ण फुल मंथ तुम्ही जिमला जाऊ शकताय. आणि मेन म्हणजे विषय काय माहिती आहे त्याचं ते 15 तारीख ते 15 तारीखपर्यंत कॅल्क्युलेट करते. म्हणजे ॲक्च्युली जर समजा आता ह्या महिन्यात तुम्ही 15 तारखेला चालू केला तर पुढच्या महिन्याच्या 15 तारीख म्हणजे त्याच महिन्यातल्या 31 तारखेला 30 तारखेला ज्यावेळी तुमचा पगार होणार त्यावेळी ते कट होणार नाही. पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ते कॅल्क्युलेट होणार तुम्ही किती दिवस जिमला गेला आहे. आणि त्याच्यानुसार ते तिथं हे करणार डिडक्ट करणार. त्याच्यानुसार ते काय असेल ते तुमचे समजा 1-2-3 दिवसच गेला असला किंवा हेअर कटला फक्त गेला असला स्टीम घ्यायला एखाद दुसऱ्या दिवस गेला असला तर ते तेवढंच नॉमिनल चार्जेस पर डे 100 प्रमाणे कट करणार. पण जर तुम्ही 4-5 दिवसापेक्षा जर जास्त गेला असला तर ते तुमचे 1,000 रुपयेच कट होणारच. त्याला काही हे नाही आहे. पण विषय काय माहिती काय बाहेर पण मी जिम लावू शकलो असतो. माझ्या रूमपासून पण जवळ आहे जिम. पण ती फॅसिलिटी तिथं प्रोव्हाइड करत नाहीत. ती जी फॅसिलिटी इथं प्रोव्हाइड होत्या. तुम्हाला इथे जिममध्ये सगळं मटेरियल भेटते म्हणजे सगळं म्हणजे प्रत्येक हर एक नमुन्याचं मशीन आहे तिथं. दुसरं तुम्हाला मेन म्हणजे डंबेल्स तर आहेतच. जरा काय आता गर्दी झाली की प्रत्येक जिममध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतच असते. त्यामुळं काय त्याला पर्याय नाही. पण इथं कसं तुम्हाला सगळ्या प्रकारची मशिनरी आहेत. सगळ्या तुम्हाला दुसरं कुठं म्हणजे दुसरं काय हे करायला लागतच नाही. दुसरं असं तुम्हाला वाटणार नाही की बाबा हे मशीन इथं पाहिजे होतं आणि याचा आपण वापर करू शकलो असतो असं वाटणारच नाही. आता मी इथे जॉईन झाल्यापासून आहे की नाही पुढच्या महिन्यापासूनच मी जायचो जिमला. म्हणजे एवढं कंटिन्यू असं गेलो नाही. पण काय महिन्यातले एक 10 का दिवस होईना गेलोयच मी जिमला मला माहिती आहे. आणि इथं कसं मग तुम्ही जिम झाली तुमचं स्टीम वगैरे तुम्ही घेऊ शकताय. ते सगळं त्यातच येते. परत बॅडमिंटनचं कोर्ट वगैरे आहे. बॅडमिंटन वापरू शकताय. बाकीच तिकडं अजून बरंच काहीतरी आहे. म्हणजे खेळायचं बरंच काहीतरी आहे. टेनिसचं आहे. हे सगळं तुम्ही मग त्यात फ्री ते सगळं 1,000मध्येच कव्हर होणार. प्लस तुम्हाला
आता जिमचं टायमिंग काय आता अपडेट झाले. ते रात्री तुम्हाला 24 तास चालू असते. संध्याकाळी आता जिम 4ला चालू झाली, की ते पुढच्या दिवशी सकाळी 10पर्यंत चालू असते जिम. म्हणजे 9 वाजता जिम बंद होत्या. 10 वाजता ते आपलं आवरायचं सगळं बाथरूम वगैरे बंद होते. बरं आणि बाथरूमचं तुम्हाला मी सांगालतो. बाथरूममध्ये अंघोळीला एकदमच गरम पाणी म्हणजे कायम गरम पाणी असतेच, काय प्रॉब्लेम नाही. आणि तिथे बॉडी वॉश वगैरे सगळं असते. आपण फक्त आपला बॉडी स्क्रबर घेऊन जायचा. ते घेऊन गेला आणि तुम्हाला काय फेस वॉश करायचं असेल फेस वॉश. बाकी तुम्हाला साबण वगैरे ते काय न्यायला लागत नाही. तुम्हाला डायरेक्ट हे आहे, सगळ्याच सोयी तिथे उपलब्ध आहेत. काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा, जर कोणी इन्फोसिसमध्ये असेल तर त्यांनी ट्राय करा जिम. आवर्जून जावा. कारण फॅसिलिटी जबरदस्त दिल्या. इन्फोसिस पैसे घेते, पण फॅसिलिटी जबरदस्त देते. पण आणि तिथे हेअर सलून वगैरे पण आहे, चांगला आहे तो. ते ॲड एकदा मी कट केलेला, आता अजून एकदा जायचं आहे. आता जरा केस वाढली की जायचं तिथे. तर मी माझ्यावर जरा ओके. तर मित्रांनो, यो ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. जर काय तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉर फ्युचर अपडेट. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. आणि आणखी काय तुम्हाला जर माहिती हवी असेल इन्फोसिसच्या जिमबद्दल किंवा काहीतरी फॅसिलिटीबद्दल, जे तुम्हाला माझ्या ब्लॉगमधनं बघायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट करावी लागेल. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि फॉर फ्युचर अपडेट प्लीज स्टे ट्यून ब्रदर्स.